लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। वरकुटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। वरकुटे तालुका मोहोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ध्वजवंदन प्रशासिका तेजश्रीताई प्रशांत बचुटे यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन रोकडे हे होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत प्रभात फेरी, ध्वजवंदन, संगीत, कवायत तसेच विद्यार्थ्यांची विविध विषयावरील भाषणे आयोजित करण्यात आली होती। कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, महिला भगिनी, माजी विद्यार्थी आणि शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। चौथी शिष्यवृत्ती तसेच ATS स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या आणि चौथीमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या रघुनंदन महादेव शिंदे यांचा सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरिदास बनगर यांनी रोख बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहित केलं। त्यांचा सत्कार मार्केट कमिटीचे उपसभापती प्रशांत बचुटे यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच सोलापूर जिल्हा परिषद प्रज्ञाशोध परीक्षा, ATS, कथाकथन आणि मंथन यासह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला। तिसरीची नेहा योगेश ओहोळ, दुसरीची आराध्या आनंद शिंदे आणि पहिलीतील रुद्रप्रताप गणेश रोकडे यांच्यासह विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या सुमारे 20 विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षा तसेच विविध क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती असलेले विशेष बॅनरही शाळेच्या परिसरात लावण्यात आले आहेत। कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मुख्याध्यापक सुखदेव सुरवसे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला। वरकुटे गावातील एकही विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी जात नसून शाळेतील गावातील सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असल्याचं त्यांनी सांगितलं। शाळेला सुंदर आणि सर्व भौतिक सुविधांनी युक्त बनवण्यासाठी ग्रामस्थ, पालक आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि दात्यांकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत। शाळेच्या विकासासाठी, वृक्षारोपणासाठी झाडे, नवीन शौचालय, शाळेचे काँक्रिटीकरण, CCTV कॅमेरे तसेच लवकरच कंपाऊंड होण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अशा विविध कामांचा उल्लेख करण्यात आला। शाळेच्या प्रगतीमध्ये ग्रामस्थ, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचं योगदान असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे। सूत्रसंचालन करताना शरद माने यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची आणि प्रगतीची सविस्तर माहिती दिली। अनेक वर्षे वरकुटे येथे सेवा देणारे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्यानं प्रयत्न करणारे मुख्याध्यापक सुखदेव सुरवसे यांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आलं। यावेळी सुभाष सोलंकर यांनी शाळेचे कौतुक करून राष्ट्रीय सणांच्या कार्यक्रमांना भविष्यात आणखी मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी उपस्थित राहावं असं आवाहन केलं। अध्यक्ष नितीन रोकडे यांनी शाळेच्या विविध उपक्रमांचं कौतुक करत शाळेला यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या। कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक सुखदेव सुरवसे यांनी सूत्रसंचालक शरद माने यांनी उपस्थितांचे आभार मानले। तसेच विद्यार्थ्यांना खाऊ उपलब्ध करून देणाऱ्या सर्व दात्यांचेही यावेळी विशेष आभार व्यक्त करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वरकुटे जिल्हा परिषद शाळेचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा